सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड श्री गणेशाला वंदन करून ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीच्या चरणी नतमस्तक होऊन रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून वेतोरे तिठा पालकरवाडी मित्रमंडळ सविनय सादर करीत आहोत. दिंडी चित्ररथ देखावा पुण्यक्षेत्र कोकणभूमी, पुण्यक्षेत्र कोकणभूमी, पुण्यक्षेत्र कोकणभूमी. भार्गव रामाचे मुख्य कार्य म्हणजे धर्मसंस्थापना, अर्थात वेद, धर्माची स्थापना. वेद म्हणजे ज्ञान, सर्वांचे कल्याण हीच वेदांची भूमिका. परशुरामांनी राजनीती अवगत केली ती समाजाला वळण लावण्यासाठी. धनुर्वेद प्राप्त करून घेतला तो अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी. पृथ्वीचे ऐश्वर्य मिळविले ते दान करून टाकण्यासाठी. कोकण प्रांताची घडण केली ती वैदिक संस्कृतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी. आणि दत्तात्रयापासून विद्येचे सुलभीकरण करून घेतले ते मानवाचे अंतिम कल्याण करण्यासाठी. मुखात वेद, पाठीवर खड्ग, हातात धारधार कुऱ्हाड, इतक्या सावधपणाने हा भार्गवराम अन्यायाच्या परिमार्जनासाठी सतत कार्यरत आहे. भृगु कुलोत्पन्न परशुरामाचा जय जयकार असो. त्यांना भारतवासियांकडून कोटी कोटी प्रणाम प्रणाम. शुभम भवतु. हे कमलनयन प्रणाम करते. शुभे कल्याणमस्तु. हे लक्ष्मी, सजीवांना अन्नाची गरज असते. हे अन्न जीवनाचे लक्ष बनते. त्या लक्षापासूनच लक्ष्मीची उत्पत्ती झाली. होय, याचं मूळ तुम्हीच आहात. तू मानवाला शक्ती देतेस त्यावेळी तुला शक्तिदा म्हणतात. तू मानवाचं शुभ करतेस त्यावेळी तुला शुभदा म्हणतात. तू मानवाला अपत्य प्रदान करतेस त्यावेळी तुला अपत्यदा म्हणतात. तू त्यांना यश देतेस त्यावेळी तुला यशदा म्हणतात. तू त्यांना अन्न देतेस त्यावेळी तुला अन्नदा म्हणतात. तू त्यांना ज्ञान देतेस त्यावेळी तुला ज्ञानदा म्हणतात. तू त्यांना कीर्ती संपादन करून देतेस त्यावेळी तुला कीर्तिदा म्हणतात. ज्यावेळी तू मानवाला धनसंपन्न करतेस त्यावेळी तुला धनदा म्हणतात. अशी तुझी 8 रूपे मानवाला कल्याणकारक आहेत. होय वैकुंठनायक, देव आणि ऋषीमुनी यांना त्रस्त करणाऱ्या दुष्टांचा संहार करून आपणही मानवाचं कल्याण साधत आहात. होय लक्ष्मी, याचं श्रेय माझ्याशिवाय आणखी कोणाला आहे? थांबा लक्ष्मी वल्लभा. शंकरांना प्रसन्न करून मला तुम्ही प्राप्त करून घेतलं. दुष्टांचा निपात केलात हे खरं आहे, पण माझ्या प्रभावाने आपणाला राक्षसांचा नाश करता आला आणि त्याचं श्रेय आपण घेत आहात. हे सुदर्शन, लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करतो आहेस. या महाविष्णूची बरोबरी करू पाहतो आहेस. भगवन, ही सारी हकीकत त्रैलोक्याला ज्ञात आहे. आपणावरही यापेक्षाही परीक्षेची पाळी येणार आहे. त्यावेळी माझाच उपयोग तुम्हाला होणार आहे. स्वतःची मर्यादा सोडून गर्वोक्तीने बोललास. माझं स्थान ओळखलं नाहीस म्हणून तू मला सोडून भूतलावर तुझं पतन होईल. हे वैकुंठ नायका, दया करा. मला तुमचा सहवास आणि आशीर्वाद हवा आहे. होय हे सुदर्शन, क्षत्रिय कुलात कार्तवीर्य म्हणून जन्म घेशील. तुझा व माझा संघर्ष होऊन माझ्या सामर्थ्याची प्रचिती तुला देईल. त्याच वेळी तुला पूर्वस्थान प्राप्त होईल. भगवन, आशीर्वाद असावा. देवी रेणुके, क्षत्रिय कुलात जन्माला येणाऱ्या राजपुत्रांना गुरुकुलात धनुर्विद्या शिकवण्याचं कार्य आपल्याकडून घडलं जात आहे.
ब्रह्मन, मंगल आणि पवित्र कार्य करीत असताना तुमची सेवा मी करते आहे, यात मला आनंद आहे. या आश्रमाबाहेर मोकळ्या जागेत धनुर्विद्येचा सराव व्हावा म्हणून मी शरसंधान करावं, बाण सोडावा व तू तो दूर पडलेला बाण मला आणून द्यावा, असा आपला क्रम बराच वेळ चाललेला आहे. हे तपोधना, तुम्ही सोडलेले तेजपुंज बाण गोळा करून मी तुमच्याकडे देते आहे. रेणुके, रेणुके, मी धनुष्य हाती घेऊन ही क्रीडा करत असताना तुला माझ्यापर्यंत येण्यासाठी एवढा उशीर का झाला? हे ब्रह्मन, क्षमा कर. या ज्येष्ठ महिन्यात सूर्य माध्यान्नी आला असता या सूर्याच्या तेजामुळे माझं मस्तक व पाय पोळत आहे. सूर्याच्या तेजामुळे मला ताप होऊन मी वृक्षाच्या सावलीत उभी राहिली, म्हणून तुमच्यापर्यंत येण्यासाठी मला उशीर झाला. माझ्या भीतीमुळे घटकावर उभी राहिली, अत्यंत कष्टानं पावलं उचलली व माझ्या भीतीने कापत कापत बोलतेस. ब्राह्मण श्रेष्ठा, माझ्यावर क्रोध करू नये. रेणुके, तुला उशीर झाला यात तुझा अपराध नाही. तुला दुःख देणाऱ्या त्या तळपत्या सूर्य नारायणाचा हा अपराध आहे. भगवान, शांत व्हा. नाही रेणुके, त्या सूर्याला शासन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्या सूर्याला आजच बाण सोडून अस्त्ररूपी अग्नीच्या तेजाने खाली पडतो. ओम मित्राय नमः, रवये नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः, उष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः. हे मुनिवरा, प्रणाम. शांत व्हा. सतत गतिमान असणे हे माझे लक्षण आहे. मी स्थिर नाही. मध्यानीच्या वेळी एक क्षणभर तू स्थिर असतो, त्याच वेळी मी तुझा भेद करीन. तुम्ही माझा भेद निश्चितच कराल, पण मी तुम्हाला शरण आलो आहे. हे ऋषीवरा, तुम्ही माझ्यावर का रागावला याची जाणीव मला आहे. तुमच्या ब्रह्मकार्यात माझ्यामुळे खंड पडला, धनुक्रीडेत व्यत्यय आला, म्हणून आज माझ्यामुळे रेणुका मातेला उन्हाचा दाह सहन करावा लागला. याच्यातून सुटका होण्यासाठी ऋषीवर्या, मस्तकाचे संरक्षण करणारे आणि माझ्या प्रखर किरणांना दूर ठेवणारे हे छत्र आणि पायांच्या संरक्षणासाठी ह्या चर्मपादुका घे. आजपासून याचा जगात प्रसार होईल. हे सूर्यनारायणा, माझ्यावर कृपा केलीस. ही छत्र आणि पादत्राणे त्रिभुवनात पुण्यकारक म्हणून प्रसिद्ध होती. या छत्राच्या व पादत्राणांच्या दानाचं फळ पुण्यकारक असेल. जो कोणी ब्राह्मणाला छत्र व पादत्राणे दान करील, मृत्यूनंतर मोठ्या आनंदाने गोलोकी वास्तव्य करेल. रेणुके, नित्याप्रमाणे देवपूजेसाठी लागणारे जल तू पदरातून घेऊन येतेस. मग आज तुझं नित्याचं कर्तव्य विसरलीस की काय? ब्रह्मन, जान्हवी तीरावर पाणी आणण्यासाठी गेले असता गंधर्व जोडप्याची जलक्रीडा पाहिली. माझ्या मनात वाईट विचार आले, म्हणून माझ्या पल्लवात पाणी येत नाही. तू पतिव्रता नसून पापिणी आहे. तुला जगण्याचा अधिकार नाही. तुला तुझ्या पुत्रांकडूनच शासन होईल. कोण आहे रे तिकडे? बाळ ऋण्मवत. प्रणाम पिताजी. प्रणाम माते. ऋण्मवत, ही तुझी माता पापी आहे. उचल शस्त्र व हिच्या मानेवर चालव. नाही नाही पिताजी, मातृहत्या माझ्या हातून होणार नाही. तुझं भस्म होईल. कोण रे बाळ सुषेण? पिताजी, माते, प्रणाम. ही तुझी माता पापिणी आहे. माझी आज्ञा आहे, या शस्त्राने हिला नष्ट कर. नाही पिताजी, मी या पापाचा धनी होणार नाही. तुझंही भस्म होईल. बाळ वसुमत. प्रणाम पिताजी. माते, दंडवत.
हे चालतं बोलतं पाप म्हणजे तुझी माता. उचलते शस्त्र, हिच्या देहावर प्रहार कर. ही माझी जननी आहे. मी अधर्म करणार नाही. तुझही भस्म होईल. बाळ विश्वावसू. पिताजी नमस्कार करतो. माते नमस्कार. विश्वावसू, ही तुझी माता पापिणी आहे. उचलते शस्त्र व हिचा वध कर. पिताजी मातेचा वध हे पाप आहे आणि ते माझ्या हातून घडणार नाही. तुझही जळून भस्म होईल. बाळ भार्गवा. प्रणाम पिताजी. प्रणाम माते. पिताजी, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? ही स्त्री पापी आहे, माझी अपराधी आहे. उचलते शस्त्र आणि हिचा वध कर. जशी आज्ञा पिताजी. मी प्रसन्न आहे. तुला काय हवे ते माग. पिताजी, माझे सर्व बंधू आणि माझी माता यांना पुन्हा जिवंत करावे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कोणी आहे का आश्रमात? मी जमदग्नी महामुनी. हा माझा आश्रम आहे. मी महिष्मती नरेश सहस्रार्जुन. माझ्या असंख्य सैन्यासहित मृगया साध्य करण्यासाठी आलो आहे. आमच्याकडील अन्नसाठा संपला. माझ्या सैनिकांच्या भुकेच्या सांत्वनासाठी काही व्यवस्था होईल का? गंगा तीरावर स्नान करून या. देवी कामधेनू. राजा सहस्त्रार्जुन आपल्या सहस्रावधी सैन्यासहित आमच्या आश्रमात अतिथी म्हणून आला आहे. त्याच्या भोजनाची सिद्धता कर. मुनिवर, आम्ही आमच्या सहस्रावधी सैनिकासहित भोजन करून तृप्त आहोत. पण एक शंका आहे. या आश्रमात भोजनाची कसलीही सिद्धता नसताना एवढं पंचपक्वानांचं भोजन आलं कुठून? इच्छित वस्तू देणारी कामधेनू माझ्या आश्रमात असल्यामुळं हे सारं साध्य झालं. हे मुनिवरा, मी सम्राट आहे. कामधेनूसारखं रत्न या तुमच्या आश्रमापेक्षा माझ्या राजधानीत जास्त शोभून दिसेल. राजेश्वरा, कामधेनू ही भोगाची वस्तू नव्हे. आमचे आश्रम धर्म व्यवस्थित चालावेत म्हणून देवतांकडून मिळालेली आहे. सहज तुम्ही मला ती अर्पण करत नसाल तर मी ती बळजबरीने घेऊन जाणार आहे. सैनिक हो, आश्रम उद्ध्वस्त करून कामधेनू घेऊन चला. राजा, अधर्म करू नको. सहस्त्रार्जुन, याचे परिणाम तुला भोगावे लागतील. बाळ भार्गवा, बाळ भार्गवा. पिताजी, आई, हा आश्रम उद्ध्वस्त कोणी केला? तुझ्यावर शस्त्राने वार कोणी केले? माझ्या पिताजींचा देह असा रक्ताच्या थारोळ्यात कसा पडला? कोणाचे आहे हे कृत्य? भार्गवा, महिष्मती नरेश सहस्रार्जुनाने कामधेनूसाठी हे कृत्य केले. तुझे पिताजी गतप्राण झाले. माझ्या शरीरावर 21 वेळा वार केले. बाळ भार्गवा, जा, उन्मत्त क्षत्रियांच्या या कृत्याला आळा घालण्यासाठी पृथ्वी निक्षत्रिय कर. माते, माझे दुःख बाजूला करून या क्षत्रियांना धडा शिकविण्यासाठी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करेल. चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि. महिष्मती नरेश सहस्त्रार्जुन, कुंपणानेच जर शेत खाल्लं तर दात कोणाकडे मागायची? प्रजेचा पालक असून सुद्धा आज प्रजेवर शस्त्र उचलून अधर्म केलात.
त्याची परतफेड करण्यासाठी भार्गव राम आला आहे. भार्गव रामा, मी अजिंक्य आहे, मला आव्हान देऊ नकोस. हे उन्मत्त क्षत्रिया, तुला यमसदनी पाठवून तुझ्यासारख्या गर्विष्ठ क्षत्रियांचं निर्दालन करण्यासाठी 21 वेळा ही पृथ्वी मी निक्षत्रिय करेन. चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि. लक्ष्मी, माझ्या हातातून पृथ्वी तलावर पतन झालेले सुदर्शन चक्र म्हणजेच कार्तवीर्य, दत्तात्रयांची भक्ती करून सहस्त्रार्जुन या संज्ञेस पात्र ठरला. आज हा औशावतार परशुराम याच्याबरोबर संघर्ष करून पुन्हा माझ्या हातावर येऊन विसावला आहे. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून कश्यप ऋषींना दान दिल्यानंतर सागराजवळ विनंती केली की मला राहण्यासाठी स्थान दे. बाण सज्ज करून सोडला. तो बाण जेथपर्यंत जाऊन पडला तेवढा भूभाग सागर मागे हटला. दक्षिणोत्तर 400 योजने लांब विस्तीर्ण भूमी रामक्षेत्र, शूरपारक देश व कोकण भूमी म्हणून ओळखली जाते. सारे कोकण म्हणजे परशुराम भूमीच. भडोच जवळील नर्मदा परिसर तो थेट दक्षिण टोकाला केरळचा परिसर, सर्वत्र परशुरामाचे नाव दुमदुमले आहे. सह्याद्री आणि सागर या दरम्यानची भूमी म्हणजे अपरांत. अशा या भार्गव रामाला, भृगुवंशीय परशुरामाला आणि कोकण भूमीच्या अनभिषिक्त सम्राटाला कोटी कोटी प्रणाम.